न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात विशेष बातमीने करूया। संजय राऊतांनी सामनामधील रोखठोकमधून काँग्रेसवरती जोरदार तोफ डागलेली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकांचं विश्लेषण करताना काँग्रेसने काय केलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे। तसंच केजरीवाल यांनी पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केलेला आहे। त्यामुळे इंडिया आघाडीत नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे। बघूया। सामनाच्या उत्सव पुरवणीतील रोखठोक स्तंभातून संजय राऊतांनी काँग्रेसचा जोरदार समाचार घेतलाय। दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपला हरवायचं नव्हतं, तर त्यांना मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं असा घणाघाती हल्ला रोखठोकमधून चढवण्यात आला। आपच्या पराभवानंतर संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंसह अरविंद केजरीवालांची दिल्लीत भेट घेतली होती। त्या भेटीमध्ये केजरीवालांसोबत झालेल्या चर्चेच्या आधारे रोखठोकमध्ये परखड भाष्य करण्यात आलं। काँग्रेसमुळे आप उमेदवारांचा 14 ठिकाणी पराभव झाला, त्यात केजरीवाल आणि सिसोदियांचा समावेश आहे। काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही, पण केजरीवालांची सत्ता घालवण्यात काँग्रेसनं भूमिका बजावली। हरियाणा विधानसभा निवडणुकीत आपला फक्त 2च जागा देऊ केल्या होत्या। ही काँग्रेसची युती धर्माची व्याख्या। आम्ही काय करणार असा प्रश्न केजरीवालांनी उपस्थित केल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये नमूद केलं। तसंच केजरीवाल यांच्या पराभवास जितकी काँग्रेस जबाबदार आहे, तितकेच केजरीवालही जबाबदार आहेत अशी टीका राऊतांनी केली। राहुल गांधीची इच्छा होती की आप आणि काँग्रेसमध्ये अलायन्स व्हावं, तरी ते आमच्या चर्चा पुढे सरकू शकल्या नाहीत आणि त्याचा परिणाम हा स्वतंत्र लढण्यात झाला, हे केजरीवाल यांचं मत आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही आता तो काळ निघून गेलेला आहे, निकाल लागलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही या गोष्टी सहन केलेल्या आहेत। दिल्ली आणि हरियाणामध्ये सुद्धा आम आदमी पक्षाला काँग्रेस बरोबर सहकार्य करावं असं वाटत होतं, त्या दृष्टीने बोलणीही चालली होती। हरियाणामध्ये कदाचित अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये असल्यामुळे बोलणी फिसकटली असतील किंवा झाली नसतील, परंतु दिल्लीमध्ये मात्र ते होणं शक्य होतं। परंतु का कुणास ठाऊक काँग्रेसकडून हवं तसा प्रतिसाद किंवा सहकार्य मिळालेलं नव्हतं। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील निकालावरही भाष्य केलं। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात काँग्रेसनं शेवटच्या मिनिटापर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता, हे सुद्धा तितकंच खरं। संजय राऊतांनी दिल्ली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। त्यामुळे काँग्रेसकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला। इंडिया आघाडीतील पक्ष एकमेकांवर पराभवाचं खापर फोडतायत। हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं भांडवल केलं जातंय। त्यामुळे इंडिया आघाडी आगामी काळात टिकेल की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसैनिकांना लक्ष करत ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलंय। पण संजय राऊतांनी शिवसेनेच्या ऑपरेशनवरून केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष केल्याचं दिसतंय। ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरावरती हल्ला चढवत राऊतांनी भाजपावरती निशाणा साधलाय। 2 तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांचा ईडी आणि सीबीआय वरून केलेला हा हल्लाबोल। सध्या महाराष्ट्रात शिंदेच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। पण या ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवत संजय राऊतांनी शिवसेनेसह भाजपवरही हल्ला चढवला। सत्ता आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून सत्ताधारी विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोप राऊतांनी केला। केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या हाती आल्या तर भाजपचे दिग्गज नेतेही मातोश्रीवर दिसतील असा दावाच राऊतांनी करून टाकला। उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल। मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या, अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते। 2 तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही। हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो? महाराष्ट्रामध्ये द्या ना, बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारात।
राऊतांनी थेट अमित शहांसह भाजपच्या दिग्गजांवर निशाणा साधला असला तरी भाजपनं मात्र राऊतांच्या टीकेकडे कानाडोळा केल्याचं दिसतंय. आपण राऊतांचं बोलणं ऐकतच नसल्याचा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. ईडी बाजूला करा, बावनकुळे आणि अमित शहा सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील, संजय राऊतांनी दावा केला. संजय राऊताबद्दल जरा महाराष्ट्राने ऐकणं सोडलं आहे आणि मी ऐकणं सोडलं आहे. विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीत नैराश्य पसरलंय. याच नैराश्याला कॅच करत शिवसेनेनं ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं दिसतंय. तर भाजपकडून ठाकरेंच्या शिवसैनिकांवर लक्ष केंद्रित केल्याचंही दिसतंय. त्यामुळं एकीकडे पक्षात आउटगोईंग सुरू असतानाच राऊतांनी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या वक्तव्यावरती आता सारवासारव केलेली आहे. पक्षातील गद्दारांना काय शिक्षा करणार असा प्रश्न जाधवांनी उपस्थित केलेला होता. त्यावरून चांगलाच गदारोळ झाल्यानंतर पदासाठी कधी स्टंटबाजी केली नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भास्कर जाधव यांचं भविष्यात काय होईल याचा अंदाज सुद्धा व्यक्त केला आहे. गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे. महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही. कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता, कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही. आमदार भास्कर जाधव यांनी अशा प्रकारे यू टर्न घेतला. मात्र हा यू टर्न घेण्याआधी शनिवारी भास्कर जाधवांनी गद्दारीच्या मुद्द्यावर नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते आता पाहूया. नेते आणि काही पदाधिकारी आपल्याच माणसाच्या विरोधात काम करतात. आपण काय म्हणतो, पक्ष सोडून गेला त्याला आपण गद्दार 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 म्हणतो. अरे तो सोडून गेला, पण पक्षात राहून हे उद्योग करतात, त्यांना काय तुम्ही उपाधी देणार, त्यांना काय शिक्षा करणार? माझ्या दृष्टीनं पक्षात राहून जे हे उद्योग करतात ते सगळ्यात मोठे गद्दार. आमदार भास्कर जाधवांनी 24 तासांच्या आत अशा प्रकारे घुमजाव केलं. कुठल्याही पदासाठी मी नाटक केलं नाही, नौटंकीपणा आणि नाटकीपणा कधी केला नाही, तसंच पदासाठी स्टंटबाजी केली नाही असं वक्तव्य जाधवांनी केलं. आज राजकारणाची स्थिती अशी आहे, कोण आला म्हणून ज्याच्याकडून जातात त्यांना फार दुःख वाटणार नाही, आणि कोण आमच्याकडे आला म्हणून कोणाला आनंद फार वाटणार नाही. याचं कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही, आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा. भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या बातम्या आणि चर्चा चुकीच्या असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यांच्या कुटुंबात लग्न असल्यामुळे आणि जवळच्या नातेवाईकात लग्न असल्यामुळे ते गुहागरला थांबलेले आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? भास्कर जाधव यांनी त्यांच्या पक्षातील गद्दार नेत्यांवर तोफ टाकल्याचा शिवसेनेच्या नेत्यांना आनंद झाला नसता तरच नवल. जाधवांच्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेकडून आगामी काळात काय घडू शकतं याची भविष्यवाणी करण्यात आली. तर वेगळं ऑपरेशन टायगर अनाऊन्स करायची गरज नाहीये. ऑलरेडी आपण पाहिलं कोकणामध्ये सगळेच आता माननीय शिंदे साहेबांकडे आले, आणि लवकरच भास्कर जाधव हे सुद्धा येतील. पक्षातील गद्दारांवर भास्कर जाधवांनी भाष्य केल्यानंतर नेमका तो नेता कोण अशी चर्चा सुरू झाली होती. अनेक नेत्यांच्या नावावर अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र आता जाधवांनीच यू टर्न घेतल्यानं त्या सर्व राजकीय चर्चेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान आमदार भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसची आता चर्चा सुरू झालेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांचा फोटो स्टेटसला ठेवत त्यांनी आठवणींना उजाळा दिलेला आहे. याशिवाय त्यांनी व्हिडिओ स्टेटसला सुद्धा ठेवलेला आहे. मोरके जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरं पण विश्वास टाकतात. या व्हिडिओमधून संघटना काय आहे आणि संघटना कशी घडवता येते याचा बोध घेण्यासारखा आहे असा टेक्स्ट त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. या टेक्स्टमधून भास्कर जाधव यांनी नेमका कोणाला संदेश दिलाय असा प्रश्न आता निर्माण झालाय. पुढची बातमी बघूया.
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे आणि त्यासोबतच वाल्मिक कराड कनेक्शनवरूनही काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। एकीकडे यावरती जोरदार चर्चा रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक वक्तव्य करत राजीनाम्याचा चेंडू मुंडेंच्या कोर्टामध्ये टाकलाय। मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडे ठरवतील असं दादा म्हणालेत। त्यावेळेला त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा उल्लेख करत आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य करत सूचक वक्तव्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे। 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहे। मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती। त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही। आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला। 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला। आता त्यावेळेस परिस्थिती असती। आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत। आपण त्यांना प्रश्न विचारतो। एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा। ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। कोर कमिटीमध्ये धनंजय मुंडेंना स्थान आणि त्याच वेळेला मी राजीनामा सिंचनचे आरोप झाल्यानंतर दिला होता। धनंजयने आरोप द्यायचा की नाही, राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजयने त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हात वर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोनमधला उत्तम गेम खेळत आहेत। यंत्रणा बंद करून टाकाव्या